मंडळी, आपल्या देशात चाललंय तरी काय? पत्नी आपल्या पतीची हत्या करते, कोण दरीमधून ढकलून देतंय, कोण सिमेंटच्या ड्रम मध्ये पॅक करून ठेवतंय. नुकतंच केतन, सिया आणि चेतन यांचं प्रकरण अजून मिटलं नाही. तोपर्यंत आपल्या सांगलीमध्ये अशी एक धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. प्रेम, विश्वास, लग्न, संसाराची सुरुवात एका गोड स्वप्नाने होते. पण जेव्हा याच संसारातील जोडीदार काळ बनून समोर उभा टाकतो, तेव्हा विश्वासाचा सुद्धा थरकाप उडतो. सांगली जिल्ह्यातील या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका पत्नीने आपल्याच पतीचा गेम केला, पण कसा आणि या मागे काय गुपित होतं, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घटना आहे सांगलीतील पोळमाळा 100 फुटी रोड परिसरातील. 28 वर्षाचा आनंद, एक सर्वसामान्य तरुण. आनंद आणि त्याच्या पत्नीचा प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाह म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर सुखी संसाराचे चित्र उभं राहतं. आनंदाच्या बाबतीतही असंच काहीसं झालं होतं. पण हे सुखाचे दिवस फार काळ टिकले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. घरगुती कारणावरून होणारे वाद आता रोजचेच झाले होते. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार आनंदकडून पत्नीचा कथित मारहाण आणि शिवीगाळ केली जात होती. रोजच्या या त्रासाला पत्नी पुरती कंटाळली होती. पण या त्रासातून बाहेर पडण्यासाठी तिने जो मार्ग निवडला तो अत्यंत भयानक मार्ग होता. पत्नीच्या आयुष्यात एका 23 वर्षीय तरुणाची म्हणजेच तिच्या प्रियकराची एंट्री झाली होती. रोजच्या कटकटीतून कायमची सुटका करून घेण्यासाठी आणि प्रियकरासोबत कायमचं राहण्यासाठी तिने एक खतरनाक प्लॅन सुद्धा आखला. ती रात्र नेहमीसारखीच होती. आनंद आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा एका किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद शांत झाल्यावर आनंद झोपी गेला, पण पत्नीच्या डोक्यात वेगळं चक्र सुरू होतं. तिने मध्यरात्री आपल्या 23 वर्षीय प्रियकराला घरी बोलवून घेतले. दोघेही बेडरूम मध्ये पोहोचले. तिथे आनंद पूर्णपणे गाढ झोपीत होता. त्यानंतर जे घडलं ते अंगावरती काटा आणणार होतं. दोघांनी मिळून आधी झोपलेल्या आनंदाचे पाय ओढणीने घट्ट बांधले. आनंद काही समजण्याच्या आणि प्रतिकार करण्याच्या आतच त्याचा गळा आवळण्यात आला. काही मिनिटांच्या तडफडाटानंतर आनंदाचा श्वास कायमचा थांबला. खून तर झाला होता. कायद्याच्या हातापासून कसं वाचायचं यासाठी त्यांनी एक नवीन बनाव रचला. आनंदाचा मृत्यू झोपेतच नैसर्गिकरित्या झाला आहे असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी घाईघाईने आनंदला रुग्णालयात नेण्यात आलं. पण म्हणतात ना, गुन्हेगार किती हुशार असला तरी काही नाही काही पुरावा सोडतोच. डॉक्टरांना आनंदाच्या गळ्यावर नखांचे संशयास्पद वळ आढळून आले. तत्काळ डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली आणि प्रकरणाला वेगळंच वळण मिळाले. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सुरुवातीला पत्नी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पोलिसांना तिच्या बोलण्यात आणि वागण्यात विसंगती जाणवून आली. पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी खाक्यात दाखवत तिने प्रियकराच्या मदतीने पती आनंदाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ संशयित पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. तर मंडळी, एका किरकोळ वादातून आणि अनैतिक संबंधातून एका तरुणाला आपला जीव गमावा लागला, तर दुसरीकडे पत्नी आणि तिचा प्रियकर आता जेलच्या गजाआड आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? गुन्ह्याला आळा घालण्यासाठी समाजात काय बदल व्हायला हवेत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.